नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मग मध्ये खूप मोठा ट्विस्ट आलाय आणि यामागे आता प्रियाचा सुद्धा हात आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की ज्या मंदिरात आता प्रतिमा जाते सायलीला घेऊन, त्याच मंदिरात आता सचिन आणि साक्षी सुद्धा असतात महिपत बरोबर. आणि प्रियाने सगळं सत्य सांगून ठेवलंय आता लोखंडेंना की तीच त्यांची मुलगी आहे, म्हणजे बबली आहे. तर बघूया प्रेक्षकांनो हे सगळं कसं काय झालं ते आपण पाहतो आहोत. ठरलं तर मगचा 23 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजचा भाग सुरू होतो. अर्जुन आणि सायली डिस्कस करत असतात की आपण काय काय पुढची स्टेप घ्यायची. तर अर्जुन म्हणतो सायलीला की आता आपण त्या बाईकडे जाऊ, तिच्याकडे त्या सदा आणि मैनाने तिच्या मुलीला पाठवलं होतं. तर सायली म्हणते हो, त्या बाईशी तर बोलायलाच हवं, आपण उद्या सकाळी जाऊया का? कारण म्हणजे तुम्ही ऑफिसला गेलात की परत विसरणार. तर अर्जुन म्हणतो की नाही नाही ठीक आहे, आपण आधीच जाऊया, मग मी ऑफिसला जाईल. आणि आता हे यांचं बोलणं दोघांचं प्रिया बाहेरून ऐकत असते आणि ही हसत असते. तर काल शेवटी प्रेक्षकांना मी म्हटलं होतं की हिने काहीतरी नक्कीच केलं, हिच्या डोक्यात काहीतरी नक्कीच चाललंय. तर बस ही आता यांचं बोलणं ऐकत असते सायली आणि अर्जुनचं. आणि प्रिया आता स्माईल करते. तर आपल्याला एकदम फ्लॅशबॅक दाखवलं जातं की प्रिया अर्जुन आणि सायलीच्या जाण्याआधीच सदाशिवाने लोखंडेला भेटून आली आहे. आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला हे दाखवलं जातं की प्रिया आधी जाते आणि त्यानंतर मैनावती म्हणतात या प्रियाला बघून की ए तन्वे, का आली ग तू इथे? त्या सुभेदाराच्या घरात आमच्यासमोर किती आगाऊपणा करायचीस, कमी होता का म्हणून इथे आली आहे का आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी? चल निघित ना. तर त्यानंतर आता प्रिया हसतच तिथे उभी असते. तर सदाशिव सुद्धा हिला म्हणतो असो, ए माझ्या बायकोनी काय म्हणतं तुला ऐकून आलं का? चल निघित ना. तर ही प्रिया आता या दोघांना म्हणते अच्छा, म्हणजे स्वतःच्या सख्ख्या मुलीला कोणी असं घराबाहेर काढतं का? तर सदाशिव म्हणतो या प्रियाला काय सख्खी मुलगी कोणाची, कोण? तर आता ही प्रिया सांगते या दोघांना की मीच तुमची सख्खी मुलगी आहे, जिला तुम्ही त्या बाईला देऊन टाकली होती आणि ज्या पैशाने तुम्ही तुमचं दुकान उभं केलं तीच मुलगी मी आहे, बबली लोखंडे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो बघत राहा. अर्जुनला आता या बबलीबद्दल एक खूप मोठी गोष्ट माहिती पडते, ज्याने हे सिद्ध होतं की सायली बबली नाही आहे म्हणून, त्या बाईकडूनच. तर इथे काय होतं मग आता हे सदाशिव आणि मैनावती मान्यच नसतात करत की ही प्रिया यांची मुलगी आहे, बबली आहे म्हणून. तर मैनावती म्हणते या प्रियाला ए बबले, ए तन्वे सांगून ठेवते तुला, माझ्या गळ्यात नको पडूस. तर आता प्रिया म्हणते अरे मी तुमच्या गळ्यात कशाला पडू, मीच आहे बबली लोखंडे. आणि बघा मी आहे ना, मी तन्वी नाही आहे, ती जी सायली होती ना ती तन्वी आहे खरी. हे सगळ्यांसाठी तन्वी जरी असली ना तरी ती सायली खरी तन्वी आहे, मी खरी तन्वी नाही आहे. म्हणजे ती रविराजची मुलगी आहे आणि मी बबली आहे, बबली जिला तुम्ही देऊन टाकलं होतं त्या बाईकडे. तर त्यानंतर त्या सदाशिव आणि मैनावतीला काहीच समजत नसतं ही प्रिया काय बोलते म्हणून. तर आता त्यानंतर प्रिया म्हणते ठीक आहे, एक काम करा तुम्ही आता फक्त इतकंच लक्षात ठेवा की मी तुमचा फायदा करून देऊ शकते, मी कोणाची सून आहे हे तुमच्या लक्षात आहे ना? तर सदाशिव म्हणतो हो हो चांगलं लक्षात आहे, आणि त्या घरात तुला कोणी भीक पण घालत नाही हे पण आमच्या चांगलंच लक्षात आहे. आली मोठी. आणि हे दोघं आता हसू लागतात. तर त्यानंतर आता प्रिया म्हणते माझ्या नवऱ्याकडे इतका पैसा आहे ना की तुम्ही आजपर्यंत तो बघितला नसेल, आणि तो पैसा मी तुमच्या खिशात घालू शकते, आता आहे की नाही तुमचा फायदा? तर हे ऐकल्याबरोबर आता मैनावती एकदम उठते आणि म्हणते प्रियाला अच्छा मग दे पैसे दे. तर प्रियामध्ये असे कसे, तुम्ही काय करणार माझ्यासाठी? तर आता सदाशिव उठून उभा होतो पटकन आणि म्हणतो अरे तू सांगशील ते करू आम्ही पैशासाठी. तर बघा प्रेक्षकांना आता ही प्रिया काय सांगते सदाशिव आणि मैनावतीला. प्रिया म्हणत असते या दोघांना की आता एकच नाव लक्षात ठेवायचं, महिपत शिखरे. अर्जुन सायली जेव्हा इथे येतील माझ्या फोटोबद्दल विचारायसाठी तेव्हा त्यांना सांगायचं की आम्हाला फक्त 4च मुली आहे आणि बबली आमची मुलगीच नाही आहे, आणि हे सगळं करायला तुम्हाला महिपत शिखरेने सांगितलं. आणि त्यानंतर आता हे दोघं म्हणतात सदाशिव आणि मैनावती बरं बरं. आणि सदाशिव आता विचारतो प्रियाला बरं हा महिपत शिखरे कोण आहे? तर प्रिया म्हणते तुम्हाला काय करायचं आहे? तर आता ही मैनावती म्हणते बरं पण हे सगळं केल्यावर तू आम्हाला तुझ्या त्या नवऱ्याचे एवढे पैसे देशील की नाही? तर प्रिया लगेच पैसे काढते, असे 500-500ची बंडल काढते आणि लगेच म्हणते ते पैसे देत की सांगितलं ते काम करायचं आणि मागे फिरायचं नाही. काय ना तुमच्याकडून एक जरी चूक झाली तर अर्जुन तुम्हाला जेलमध्ये टाकेन. आणि हो मी रविराजची नाही तर तुमची मुलगी आहे हे जर त्याला कळलं तर मला ते घराबाहेर काढतील. म्हणजे काय, तुमच्या हाताला काहीच लागणार नाही, मी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तुमच्यासाठी, त्यामुळे या कोंबडीला मारण्याचा विचारही करायचा नाही. असं सगळं ही प्रिया आता सदाशिव आणि मैनावतीला सांगते. आणि लगेच आता हे हिला मुलगी एक्सेप्टही करतात, स्वतःची हिच्या हातचे पैसे घेतात आता सदाशिव आणि मैनावती आणि म्हणतात नाही गो बबले नाही, अगं आम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे पैसे देत राहशील ना ग? तर ही प्रिया म्हणते हो, तोंडच करत असते ती. आणि मैनावती आता हिला लाडीगुडी लावते प्रियाला आणि म्हणते अगं तू आमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी नाही आहे, तर सोन्याची खान आहे खान. तर ही प्रिया म्हणते मैनावतीला अगं बाजूला हट, त्यानं सरडा सुद्धा तुमच्या इतका पटकन रंग बदलत नाही, माझं काम करा म्हणजे झालं.
आणि म्हणजे प्रेक्षकांनो हा सगळा प्रियाचा प्लॅन असतो, जेणेकरून म्हणजे आता दोघं सदाशिव आणि मैनावती खोटं बोलले असतात अर्जुन सायलीशी आणि महिपतचं नाव टाकलं असते, पण यामागे खरी कारस्थान प्रिया असते हे आता आपल्याला लक्षात येतं. आणि सगळं फ्लॅशबॅक आठवून आता ही अर्जुन सायलीच्या दाराबाहेर असते प्रिया आणि ही आता म्हणते मनात, बापरे माझे कधी नव्हे ते जन्मदाते माझ्या कामात पडले. महिपतला वाटलं होतं की हे सगळं करून त्याला मोकळं सेपरेट राहता येईल, पण आता तो मस्त अडकलाय. नशीब अर्जुन सायली लोखंडेकडे जाणार हे मला आधीच कळलं होतं, असं आता ही प्रिया मनात विचार करू लागते आणि हे सगळं कारस्थान तिने केलं असतं. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दुसरा दिवस उगवतो. तर सगळेजण नाश्ता करत असतात. तर आता सायली म्हणते कल्पनाला, आई हो राहू द्या ना, मी करते, मी वाढते. तर कल्पना म्हणते अगं नाही नाही तूच बस सायली, तुम्हाला दोघांना कुठेतरी जायचं आहे ना. विमल सुद्धा म्हणते की नाश्ता तयार आहे सायली वहिनी. आणि आता कल्पना अर्जुन सायलीला वाढू लागते नाश्ता. आणि बघा आता काय होतं, अर्जुन म्हणतो कल्पनाला की मम्मा काल तू इतके मिस कॉल्स केले मला आणि जेव्हा मी विचारलं फोन रिसीव्ह केला तर तू म्हणालीस की आता सगळं ओके आहे, पण झालं काय होतं नेमकं. तर आता पूर्णाजी सांगू लागतात अर्जुनला की अरे ह्या अस्मिताबाईंनी काल गोंधळच घालून ठेवला होता. आणि कल्पना म्हणते अरे तिला म्हणे की काल पनवेलमध्ये तिला ना सचिन दिसला आणि तो सुद्धा एका दुसऱ्याच मुलीसोबत. तर प्रेक्षकांना अजूनही अस्मिताचा चेहरा उतरलाच असतो आणि तिला हेच वाटत असतं की तो सचिनच आहे म्हणून. तर सगळं काय जे घडलं असतं ते आता कल्पना सांगू लागते अर्जुनला आणि अर्जुन आणि सायली हलक्यातच घेतात ही गोष्ट. आणि सायली म्हणते आता अस्मिताला, काय हो अस्मिता ताई, शेवटी ते सचिन भाऊजी नव्हतेच ना मग. तर आता ही टेन्स्ड असते अस्मिताने म्हणते मला कळतच नाही आहे, काल मला सचिनचा कॉल आला आणि तो म्हणाला की तो दिल्लीतच आहे, पण तर त्यावर पूर्णाजी म्हणतात झालं तर मग. तितक्यात आता सायलीला प्रतिमाचा फोन येतो. तर आता सायलीला कल्पना सांगते की फोन स्पीकरवर ठेव. तर सगळ्यांशी आता बोलते आता प्रतिमा. तर आधी पूर्णाजी म्हणतात प्रतिमाला कशी आहेस ग प्रतिमा. तर प्रतिमा म्हणते ठीक आहे, थोडं अस्वस्थ वाटत आहे कालपासून, म्हणून म्हटलं देवीच्या दर्शनाला जाऊन येऊया. आणि पूर्णाई आता मला आठवत आहे की मी दरवर्षी दिवाळीनंतर अशीच देवीच्या दर्शनाला जायचे हो ना. तर पूर्णाजी म्हणतात अगं हो ग, आणि सगळे आनंदी होतात हे ऐकून की प्रतिमाला आणखी एक नवीन गोष्ट आठवली. तर पूर्णाजी म्हणतात मग यावेळेस सुद्धा जाणार आहेस ना मग. तर प्रतिमा म्हणते हो आजच जाईल म्हणते. आणि त्यानंतर आता प्रतिमा विचारतेच सायलीला की सायली तुला जमेल का माझ्यासोबत यायला आज. तर सायली म्हणते हो नक्की येईल मी, एक काम करते मी तुमच्याकडेच येते, मग आपण तिथून जाऊया देवीच्या दर्शनासाठी. तर प्रतिमा म्हणते चालेल तू ये, मग मी पटकन तयारी करून ठेवते. मग फोन ठेवून दिला असतो आता या दोघींनी. तर त्यानंतर आता कल्पना विचारते अर्जुन सायलीला, अरे पण तुमच्या दोघांना कुठेतरी बाहेर जायचं होतं ना. तर अर्जुन म्हणतो आता इट्स ओके मम्मा, मी एकटा जाऊन येईल, सायलीला जाऊ दे आत्यासोबत, कारण फॅमिली कम्स फर्स्ट. तर सायली म्हणते पण तिथे काय होतंय ते मला नक्की कळवा. तर अर्जुन म्हणतो ऑफकोर्स. आणि बघा प्रेक्षकांना आता एक नवीन खुलासा होणार आहे अर्जुन समोर त्या बाईकडनं. तर इथे आता सीन शिफ्ट होतं आणि ही जी साक्षी असते ती थोडी अस्वस्थ असते आणि तिथे आता महिपत सुद्धा असतो हिच्या घरी. तर ही साक्षी म्हणते कंटाळा आलाय आता अण्णा मला या सगळ्यांचा, सततची टेन्शन आहे आणि सततची कटकट. तो सचिन ते अर्जुन सुभेदारला बहिणीला बघून लपल्यापासून सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटत चालल्या असं वाटायला लागलंय मला. तर महिपत म्हणतो असं कसं निष्ठन, इथं तुझा बाप जिवंत आहे अजून. तर साक्षी म्हणते आता पण जगातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही अण्णा, नाहीतर अशी लपून जगण्याची वेळ आली नसती माझ्यावर. आता कधी एकदा त्या सचिन बरोबर युएसला जायची, युएसला जायला मिळेल याची स्वप्न बघतेय मी आता. आणि या सगळ्यामध्ये अण्णा त्याच्यावरचा कॉन्फिडन्स जाऊन कसा चालेल. तर महिपत म्हणतो साक्षीला अगं पोरी सगळं ठीक होईल, वाईट काळ जास्त वेळ टिकत नाही, हे दिवस पण निघून जातील आणि चांगले दिवस येतील. तर आता साक्षी विचारते परत एकदा की महिपतला काय म्हणाला त्यांना तुम्ही. आणि आता साक्षीच्या एकदम लक्षात आलं की तिला काल गुरुजी भेटले होते आणि त्यांनी सुद्धा हेच म्हटलं होतं. तर साक्षी म्हणते आता की अण्णा काल तो माणूस सुद्धा हेच म्हणाला होता. तर महिपत विचारतो कुठला माणूस ग. तर साक्षी सांगू लागते की काल ती वॉकला गेली होती आणि तिथे एक विचित्र माणूस तिला भेटला होता. हे सगळं काय ते सांगू लागते की तो काय काय बोलला होता साक्षीला, की देवीची पूजा करू दे घरातल्या व्यक्तींना वगैरे, त्या पुण्यात सहभागी होतो हे सगळं. आणि साक्षी म्हणते महिपतला की म्हणजे मी जवळच्या माणसाबरोबर म्हणजे सचिन बरोबर जर या पूजेला बसले तर माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का अण्णा. तर महिपत म्हणतो साक्षी तू कधीपासून ग असल्या गोष्टींवर विश्वास करायला लागली. तर साक्षी म्हणते प्रेम तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर विश्वास करायला लावतो अण्णा. बघत राहा प्रेक्षकांना, हे दोघं त्याच मंदिरात जातात जिथे आता सायली आणि प्रतिमा येणार आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि सायली दोघेही निघालेले असतात, सायली प्रतिमाकडे आणि अर्जुन त्या बाईकडे विचारायसाठी. तर आता सायली म्हणते अर्जुनला खरं तर मला आवडलं असतं तुमच्यासोबत यायला त्या बाईकडे, पण कसं काय करणार, प्रतिमा त्याचं मन कसं मोडणार मी. आणि पुढच्या क्षणी आता सायली म्हणते अर्जुनला खरं सांगू, पण इतकं महत्वाचं शोधताना आता देवी याच्या दर्शनाचा लाभ आलाय, त्याचा योग चालू झालाय देवी याच्या दर्शनाचा, तर मला ह्या शुभशकूनच वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो मला शुभशकून वगैरे हे काही माहिती नाही, पण हो आत्याबरोबर तुला मंदिरात जायला हवं हे मात्र नक्की.
आणि मी जातो ना त्या बाईला भेटायला, आपलं काम काही थांबणार नाही आहे. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो त्या सदा आणि मैनाने महिपतचं नाव घेतलं आणि अर्जुनच्या लक्षात येतं की कोणाला ऐकू वगैरे जाईल. अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो मुळात आपण हा विषय इथे काढायलाच नको महिपतचा, आणि घरात सुद्धा त्याचं नाव अजिबात घ्यायला नको. साक्षी जिवंत नसली तरी तिची मैत्रीण आपल्या घरातच राहतीये आणि मला का असं वाटतं की ती अजूनही महिपतच्या कॉन्टॅक्टमध्येच आहे. तर सायली आता म्हणते हो ना, घरात तिच्याशी कोणी बोलत नसलं ना तरी सतत हॉलमध्ये बसून सगळ्यांचं बोलणं ती ऐकत असते. तिच्या त्या टवकरलेल्या कानाने आपलं बोलणं तिला ऐकून नकोच जायला. तर अर्जुन सुद्धा म्हणतो राईट, आणि तू सुद्धा घरात आता अलर्ट राहा जास्त. मी हे चौकशी वगैरे करतोय हे घरात कोणालाच कळता कामा नये. त्या बाईशी बोलून झालं की मी तुला कॉल करतोच. तर सायली म्हणते हो हो लगेच कॉल करा हा मला, तोपर्यंत माझा जीव थाऱ्यावर नाही जाणार. तर अर्जुन म्हणतो हो ग मी करतो, आणि अर्जुन आता तिथून निघून जातो त्या बाईकडे. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि साक्षी म्हणत असते आता महिपतला की अण्णा मला असं वाटतं की आपण ही पूजा करायला हवी. ते एक पूजाच आहे ना अण्णा, आणि अगदी काही नाही तर पुण्य तरी मिळेल आपल्याला. आणि अण्णा जर या पूजेमुळे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या पुढच्या गोष्टी जर पॉझिटिव्ह झाल्या तर महिपत सुद्धा आपल्या पोरीसाठी आता मान्य करतो आणि म्हणतो ठीक आहे तुला पूजा करायची आहे ना कर, तुझ्या सुखाच्या आड मी काही येत नसतो, तुला माहिती आहे ना. तर साक्षी म्हणते हो थँक्यू अण्णा, पण फक्त एकदा सचिनला आता कन्व्हिन्स करायला लागेल, पण ते सगळं मी करेल डोंट वरी. तितक्या तिथे आता सचिन येतो आणि म्हणतो अरे वा अण्णा व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, काय गप्पा चालल्या होत्या मग मामा आणि भाचीच्या, असं आता सचिन महिपत आणि साक्षीकडे बघून म्हणतो. तर महिपत सांगतो ते जरा आम्ही पूजेबद्दल बोलत होतो. तर सचिन म्हणतो कसली पूजा. तर महिपत म्हणतो ते समीरा सांगेल तुला, आणि साक्षी म्हणते हो हो सांगते. आणि आता महिपत तिथून निघून जातो सांगून की माझं काहीतरी काम आहे. तर आता महिपत निघून गेल्यावर आता ही साक्षी म्हणते सचिनला अण्णा ऐक ना, सचिन ऐक ना, अण्णाला एक पूजा करायची आहे, त्यांचा खूप विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवरती, म्हणजे ही खोटंच सांगते सचिनला. आणि पुढे म्हणते भोळे आहेत हा माझे अण्णा, आणि मला काय वाटतंय आपण त्यांच्यासाठी ही पूजा करायला हवी. तर त्यावर सचिन म्हणतो आपण पण कशाला, म्हणजे सॅम माझा काय संबंध. तर साक्षी म्हणते अरे नाही नाही पूजा तर अण्णाच करणार आहे, कारण ही पूजा मोठ्या माणसांनीच करायची असते, पण काही छोट्या मोठ्या विधी असतील ते आपल्याला करावं लागणार आहे. तर सचिन आधी ऐकून नाही घेत आणि म्हणतो अगं पण, तर त्यावर आता साक्षी म्हणते नाही नाही चल ना. तर आता सचिन म्हणतो या साक्षीला की बरं सॅम मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, पण तर तितक्यात आता ही साक्षी म्हणते पण बिन मला काहीही ऐकायचं नाही आहे, आपण दोघा मिळून पूजा करायची आहे अँड दॅट्स फायनल. तर सचिन म्हणतो अच्छा म्हणजे तू माझं काहीही ऐकणार नाही आहे आता. तर साक्षी म्हणते येस. आता सचिन मान्य करतो आणि म्हणतो बरं, आणि सचिन रेडी होतो आता पूजेत बसण्यासाठी साक्षीसोबत. आणि नेक्स्ट आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की आता साक्षी आणि सचिन पूजेत बसले सुद्धा आणि महिपत पूजा करतोय त्याच मंदिरात, आणि सचिनने आता ब्लॅक कलरचं मास्क घातलं असतं. आणि तेवढ्यातच तिथे आता सायली आणि प्रतिमा सुद्धा येऊन पोहोचतात. तर आल्या आल्या आता प्रतिमा म्हणते सायलीला सायली आज इथे येऊन किती प्रसन्न वाटतंय ना. तर सायली सुद्धा म्हणते हो वाटणारच, तुमची स्मृती परत आली म्हणून मला देवीचे आभार सुद्धा मानायचे आहेत. त्यानंतर आता सायली आणि प्रतिमा पूजेच्या आरतीच्या लाईनमध्ये लागतात. त्या दर्शनाच्या लाईनमध्ये लागत असतात दर्शन करण्यासाठी. तर इथे काय होतं साक्षीला डाऊट येत असतो सचिनवर, कारण सचिन इकडे तिकडेच बघत असतो की कोणी ओळखीचं दिसतंय का म्हणून. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आला असतो त्या बाईकडे. तर इथे आपल्याला कळतं की आता ही बाई बाहेर येते आणि अर्जुनला म्हणते वकील साहेब तुम्ही, अहो असा बसा मला जेलमधून जामीन भेटलाय, परत मला जेलमध्ये नका टाकू, पण मला रोज पोलीस स्टेशनात हजेरी लावायला सांगितली आणि मी ते रोज करते सुद्धा हो, आणखी काय करू सांगा. तर अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर आता त्यावर ही बाई सांगते की हो मी सगळं सांगायला तयार आहे, पण मला परत जेलात नका टाकू. ती बाई आता अर्जुनला आत बोलावते आणि म्हणते आत बोलूया आपण, कारण आजूबाजूला तिच्या कॉलनीमधले लोक असतात. तर जसं जसं समोरच्या बायांचं दर्शन होत जातं तसं तसं आता प्रतिमा आणि सायली पुढे पुढे येत असतात. तर बघा प्रेक्षकांनो, तर अर्जुन विचारतो आतमध्ये आल्यावर या बाईला की बरं मला सांगा जेव्हा बबली तुमच्याकडे आली होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अशी एखादी खूण होती का, कारण तिचा फोटो खूप जुना आहे तर त्यात ते क्लिअर दिसत नाही, पण अशी एखादी खूण असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तर त्यावर आता ही सांगते, म्हणजे ही बाई म्हणते अर्जुनला पण बबली तर आता तुमची बायको आहे ना, मग तुम्हाला माहिती नाही का. तर अर्जुन म्हणतो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या मला, ज्या चेहऱ्यावर एखादा मोल किंवा एखादी खूण जी बारकाईनं पाहिल्यावरच लक्षात येईल असं काही माहिती आहे का तुम्हाला, होती का अशी खूण. आणि बघा आता ही बाई खूप मोठा खुलासा करणार आहे प्रियाबद्दल अर्जुन समोर. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायलीला आता टेन्शनच येत असतं, ती विचारात असते आणि अस्वस्थ असते की तिथे काय सुरू असेल, अर्जुनला फोन वगैरे करू का. तर हे बघून आता प्रतिमा म्हणते की सायली इथे येण्याचं माझं अजून एक कारण आहे. तर सायली विचारते कुठलं. प्रतिमा म्हणते की मी इथे देवी आईकडे अजून एक प्रार्थना करणार आहे की सायलीला तिचे जन्मदाते लवकरात लवकर भेटू दे. लोखंडे तुमच्याशी खूप वाईट वागलेत, पण त्यांची शिक्षा तुला नको मिळायला. सायली तू खूप तपश्चर्या केलीस आणि त्याचं फळ तुला आता मिळायलाच हवं.
मला तर तू माझं अख्खं आयुष्यच परत दिलं. रविराज, पूर्णाई, हे मला सायली फक्त तुझ्यामुळे परत मिळालंय. आणि हे सगळं देवी आईच्या मनात होतं म्हणूनच घडलंय ना. मग आता तसंच देवी आई तुला सुद्धा तुझे आई बाबा परत देईन. आता हे ऐकून सायली सुद्धा स्माइल करते. ते इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही बाई आता आठवू लागते. आता ही बाई म्हणते अर्जुनला, नाही तिच्या चेहऱ्यावर तर काही नव्हतं, हा पण खांद्यावर तिच्या एक भाजल्याची खूण होती. तर अर्जुन विचारतो म्हणजे? तर आता ही बाई सांगू लागते की ते काय गल्लीतली पोरं खेळायची ना सगळी लहानपणी, आणि त्यांच्यात रोजच्या रोज मारामारी व्हायची. मग त्यातल्या एका पोराने बबलीला धकललं जोरात, अशी जाऊन ती फटफटीवर पडली. आणि ती फटफटीच्या बाजूला ते काय असतं ते? तर अर्जुन म्हणतो सायलेन्सर. ही बाई म्हणते हो तेच ते. त्याचा चटका बसला ना तिला आणि असा खांद्यावर तिचा डाग झालाय. तर अर्जुन म्हणतो सायलेन्सरचा चटका म्हणजे फारच मोठा मार्क झाला असेल. तर ही बाई म्हणते हो ना, म्हणजे काय हो, असल्या भाजल्याच्या खुणा ज्या असतात ना ते मेल्याशिवाय जात नाही. आता अर्जुन तर मनात म्हणतो की पण सायलीच्या तर खांद्यावर अशी कुठलीच खूण नाही आहे, असं मनात म्हणतो अर्जुन. आणि अर्जुनच्या हे लक्षात येतं आता. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता महिपतला बघून प्रतिमा एकदम घाबरायला लागते. त्याच वेळी आता सायलीला अर्जुनचा फोन येत असतो. तर सायली थोडी साईडला असते. त्यानंतर आल्यावर सायलीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. प्रतिमा आता नक्की आगीला भेल्या की महिपत शिखरेला बघून. तर बघूया प्रेक्षकांना येणाऱ्या भागात काय होतं. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच डेली अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.